चला मित्र, आज आपण जाणार आहोत सुगावला वेळवशीसाठी खास करून. तर नुकतंच आपण आता आलेलो आहोत सुगावमध्ये. शिवाजी चौक येथून आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय आमच्या मित्राच्या शेताकडे. अरे बाबू, कसली वाट रे ही, असली मायच्या आणले खड्डे आहेत बाबा ह्या रोडला. अशी बाबू कसला रोड आहे हो ही असला. मी आपला अजय डोंगरे आणि द पोएम प्लेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आलेलो आहे लातूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव सुगाव. आणि इथं आमचे मित्र आहेत शिवाभाऊ. या शिवाभाऊ, नमस्कार. हे आपले मित्र आहेत आणि त्यांच्यासोबतच हे सूरज ठाकूर. या नमस्कार. तरी आपण आलेलो आहोत शिवाभाऊंच्या शेतामध्ये खास येळामूससाठी. आज माझ्या शेतामध्ये मित्र जेवण करण्यासाठी आले. त्यांना भजी आवडलेली आहे, आंबील आवडलेलं आहे. त्यांनी भरपूर असे स्वाद घेतलेले आहेत आणि त्यांना आपलं जेवण खूप छान वाटलेलं आहे. आणि मला पण छान वाटलं. हे सगळे माझे मित्र आलेले बघून लातूरून 20 किलोमीटरवर माझ्यासाठी आले. एका हाकेमध्ये आले त्याने. आणि आंबील स्वयंपाक त्यांना खूप छान वाटला आणि इथलं निसर्गरम्य त्यांना खूप आवडलं. त्यांनी फोटो पण काढले, व्हिडिओ केले. पाणी पण आहे आपली इथं भरपूर चांगलं आहे, त्यांना आवडलं इथलं. तसंच आता आपण पाहणार आहोत शिवाभाऊंचं शेत पाहणार आहोत. आणि यांनी शेतामध्ये कुठलं पीक घेतलंय आणि त्यांच्या मागची त्यांची काय मेहनत असणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तरी शिवाभाऊ, आपण आपल्याला आमचं शेत दाखवाल. चला. सांगा, इकडे शेंगा भुईमुगाच्या खाली काय शेंगा जवळ दाखवा. इथं छोटे छोटे आंब्याचे रोप लावलेले आहेत. आडवा धरा की कॅमेरा. पलीकडे काबोली हरभरा, हे शेवग्याचं झाड आहे. पुरी अलीकडे हे शेवग्याचं झाड. आणि हो काही इथं तंबाखूचे फुल झाड लावलेलं आहे. नका तसले नका. वांग्याचं झाड लावलेलं आहे. गपचूप इथं गांजाचं बी आहे. काय करू नका. हा, तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की येळवशीचा आंबील जी कशा प्रकारे केलं जात आहे ते शिवाभाऊंची आई आपल्याला सांगणार आहेत थोडक्यात. काय नाही, ताक केले. ताकात पुन्हा ज्वारीचं पीठ शिजल्याच्या त्याच्यामध्ये मिसळले. कोथिंबीर झालं, मीठ, लसणाची पात, लसूण थोडं कुटून घातले, जिऱ्याची मोहऱ्याची फोडणी दिली, झालं. तर बघा मित्र हो, हा आंबील जो असतो ना, तो अशा पद्धतीनं बनवलेला असतो. तर चला मित्र, आम्ही शिवाभाऊंची रजामंदी घेऊन इथून निघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.